नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 20 सामान्यांचे प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी खूप महत्त्वाचे ठरणारे प्रश्न आहेत. आपल्याला या प्रश्नामध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सोबतच करंट अफेअर्स 2025-26 वरचे इम्पॉर्टंट प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्साइडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या किल्ल्यावर झाला, जिथे त्यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. मग या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय लक्षात ठेवा. छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा कोणत्या किल्ल्यावरती झाला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 तर रायगडावरती राज्याभिषेक झाला होता. मग या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे हमेशा विचारण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक हा कोणत्या वर्षी झाला? तर लक्षात ठेवा 1674 या वर्षी झाला. कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर रायगड या किल्ल्यावरती झालेला आहे. पूर्ण तारीख जर विचारलं तर 6 जून 1674 हे आपलं उत्तर होणार आहे. पण ऑप्शन क्रमांक 2 रायगड किल्ल्यावरती झाला हे आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, पंचायतींना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात लिहिण्यात आलेले आहे? महत्त्वाचा असणारा राज्यघटनेवरती प्रश्न आहे. तर पंचायत स्थानिक स्वराज्य संस्था यांना कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट केलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर अनुच्छेद 243 जी मध्ये हे समाविष्ट केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदराला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? मित्रांनो, महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. याच्यावरती आपल्याला नवीन नाव काय आहे यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. तर जवाहरलाल नेहरू हे जे बंदर आहे याचं नवीन नाव, याचं पूर्वीचं जे नाव आहे तर ते होतं ऑप्शन क्रमांक 1 तर न्हावा शेवा बंदर म्हणून त्याला ओळखलं जात होतं. मग याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की न्हावा शेवा बंदराला नवीन नाव काय आहे? तर लक्षात ठेवा जवाहरलाल नेहरू बंदर असं त्याचं नामकरण करण्यात आलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वज्रेश्वरी, निंबोली, सतीवाली आणि बनगंगा हे महाराष्ट्रातील डॅश प्रसिद्ध आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 नावं दिली आहेत. वज्रेश्वरी, निंबोली, सतीवाली आणि बनगंगा. तर हे काय म्हणून प्रसिद्ध आहेत? यांच्यावरती प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि वनरक्षक भरती 2023 ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर गरम पाण्याचे झरे आहेत. यामध्ये वज्रेश्वरी आहे, निंबोली आहे, सतीवाली आणि बनगंगा हे गरम पाण्याचे झरे आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश त्यामध्ये केलेला असतो तेव्हा त्यास डॅश असं म्हणतात. या ठिकाणी आपल्याला समासाची व्याख्या विचारलेली आहे आणि आपण पूर्णपणे एक समास घटक जो आहे याच्यावरती जवळपास 50 प्रश्न घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या प्रश्नाचं आपल्या योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर समाहार द्वंद्व समास असं त्याला म्हटलं जातं. मग या ठिकाणी अजून काही आपण स्पष्टीकरणासाठी समास आणि त्याच्या व्याख्या सुद्धा घेतलेल्या आहेत. तर पहा, सर्वात पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय? ज्या समासाचा विग्रह करताना आणि व यासारख्या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो तेव्हा त्याला इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतात. लक्षात ठेवा, इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय? आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो तेव्हा इतरेतर द्वंद्व समास असतो. मग दुसरा आहे पहा, वैकल्पिक द्वंद्व समास. तर या समासामध्ये विग्रह करताना किंवा वा अथवा यासारख्या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतात. आणि समाहार द्वंद्व समास म्हणजे काय? तर ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यामध्ये समावेश केलेला असतो तेव्हा त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, कान्हेरी गुहा या महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये आढळून येतात? कान्हेरी गुहा याच्यावरती आपल्याला प्रश्न 3 वेळा विचारण्यात आलेला होता आणि 3ही वेळा विचारण्यात आला आपल्याला पोलीस भरतीमध्ये. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये कान्हेरी गुहा आढळतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कृष्णा नदीच्या खोऱ्यात स्थित असणारा दूधगंगा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा सोलापूर पोलीस भरतीमध्ये, आणि सेम प्रश्न विचारण्यात आला होता आपल्याला कोल्हापूर पोलीस भरतीमध्ये. म्हणजे दोन्हीही जे प्रश्न होते हे सेम प्रश्न होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे दूधगंगा जलविद्युत प्रकल्प, जो कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अरविंदने एक टेबल 10% सवलतीत विकत घेतला. जर त्या टेबलाची किंमत ₹400 असेल तर अरविंदला नेमके किती पैसे द्यावे लागतील? आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे पहा गणिताचा, कारण आपण गणितावरती एक सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये प्रिव्हियस इयर जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ती पूर्ण सिरीज आपण त्यामध्ये सुरू करणार आहोत. या ठिकाणी समजून घेण्याची गरज काय असते, की टेबल कितीमध्ये घेतला आहे? 10% डिस्काउंटमध्ये घेतलेला आहे. आणि त्या टेबलाची ओरिजिनल किंमत जर ₹400 असेल तर नेमकी त्याला किती पैसे द्यावे लागणार आहेत? सरळ सरळ लक्षात ठेवायचं आहे, 400 भागिले 10 म्हणजेच किती? तर 40% हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे त्याला 10% म्हणजे किती रुपये त्याला सवलत मिळाली? तर ₹40 त्याला सूट मिळाले. आणि टेबलाची किंमत ओरिजिनल किती आहे? 400. मग 400 वजा 40, उत्तर किती आपलं आलं? 360. म्हणजे त्याला तो जो टेबल आहे अरविंदला तो ₹360 पडलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मग या ठिकाणी जर समजा ₹500 किंमत असते टेबलची, लक्षात ठेवा, जर ₹500 किंमत असते तर 500 मधून ₹50 मायनस झाले असते आणि 450 हे आपलं उत्तर आलं असतं. पण या ठिकाणी ₹400चे 10% होतात ₹40 आणि 400 मधून ₹40 गेले 360 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश हे आशियातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे. यावरती सुद्धा आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते. 2017 मध्ये पेपरला प्रश्न हा 2 वेळा विचारण्यात आला होता. आशियातील असणार सर्वात लहान थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4, तर माथेरान हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पंचायती राज प्रणाली एक 3 स्तरीय संरचना आहे. खालीलपैकी कोणता टप्पा 3 स्तरीय संरचनेच्या तळाशी आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. पंचायत राज प्रणाली जी आहे ती त्रिस्तरीय संरचना आहे आणि या 3 स्तरीय संरचनेमधील सर्वात खालचा म्हणजे तळाचा असणारा घटक कोणता आहे? तर तो घटक येतो ऑप्शन क्रमांक 2, तर ग्रामपंचायत हा सर्वात लहाना किंवा सर्वात तळाशी असणारा घटक आहे, जो पंचायत राज प्रणालीमधील एक महत्त्वाचा घटक देखील आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात लोकांना मूलभूत हक्कांची हमी दिली जाते? आपल्याला काय विचारले, की मूलभूत हक्क जे आहे हे कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर अनुच्छेद 32 जो आहे, तर या अनुच्छेद 32ला मूलभूत हक्कांची हमी यामध्ये दिली जाते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते डिव्हाइस प्रामुख्याने वायर्ड लॅन या डिव्हाइसला जोडण्यासाठी वापरले जाते? पहा, लॅनचा अर्थ काय होतो, म्हणजे त्याचा फुल फॉर्म जो आहे तो काय आहे हे मला आपण कॉमेंट करून सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर स्विचचा वापर. लक्षात ठेवा, लॅनला जोडण्यासाठी स्विचचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत व चीन यांच्या दरम्यान पंचशील करार झाला होता? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. यावरती 2 प्रश्न आपल्याला अल्टरनेट असे विचारले जातात, की पंचशील करार कोणत्या 2 देशांमध्ये झाला होता? तर भारत आणि चीनमध्ये पंचशील करार झाला होता आणि हा जो करार आहे हा 1954 या वर्षी करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 3 फौजदारी कायद्यांची 100% अंमलबजावणी करणारे देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलेला आहे? मित्रांनो, महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 2024च्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. 3ही फौजदारी कायद्यांची 100% अंमलबजावणी करणारे देशातील पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला?
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर चंदीगड हा जो आहे हा असा केंद्रशासित प्रदेश आहे की ज्या ठिकाणी तीनही फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी 100% झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चंदीगड. यानंतरचा प्रश्न आहे ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याने खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा आपल्याला 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवा, ज्यावेळी महापोर्टल होतं तर त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याने कोणती संघटना स्थापन केली होती. तर त्याने जी संघटना स्थापन केली होती तिचं नाव होतं अल कायदा. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे विंग्ज ऑफ फायर हे भारताच्या कोणत्या माजी राष्ट्रपतींचे आत्मचरित्र आहे. विंग्ज ऑफ फायरला मराठीमध्ये म्हटलं जातं पहा अग्निपंख. आणि आता जवळपास अर्ध्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न आपल्या माहीत असणार आहे. अग्निपंख हे खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे. पण या ठिकाणी अजून एक हिंट दिलेली आहे, तर कोणत्या माजी राष्ट्रपतींचं आत्मचरित्र आहे. तर अग्निपंख हे जे आहे हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र आहे. कधी कधी आपल्याला अग्निपंख दिलं जात नाही, विंग्ज ऑफ फायर असं दिलं जातं. तर विंग्ज ऑफ फायरला मराठीमध्ये अग्निपंख असं म्हणतात आणि हे अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 साली कोणता तह झाला होता. हा प्रश्न आपल्याला 4 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला होता आणि 2019ला जी ITI परीक्षा झालेली होती तर त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. जयसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये कोणत्या वर्षी, तर 1665 या साली एक तह झाला होता आणि तो तह झाला होता यांच्यामध्ये पुरंदरचा तह. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिला CNG बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे. करंट अफेअर्स 2026 वरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. भारतातील पहिला CNG बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर महाराष्ट्र या राज्यामध्ये पहिला आपल्या भारतातील CNG बायोगॅस प्रकल्प जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ज्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची विधानसभा अस्तित्वात नाही त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार आहे. महत्वाचा असणारा प्रश्न आहे. प्रश्न काय विचारलाय आपल्याला की जो असा एखादा केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःची विधानसभा नाही तर त्या प्रदेशाच्या प्रशासनाला जबाबदार कोण असतो. तर त्याला जबाबदार असतो पर्याय क्रमांक 3 तर राष्ट्रपती त्यावेळी जबाबदार असतात ज्यावेळी त्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःची विधानसभा नसते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राज्याचा राज्यपाल त्यांचे राजीनामा पत्र खालीलपैकी कोणाकडे सादर करतात. आपण कालच एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये पद आणि त्यांनी जो दिलेला राजीनामा आहे तो कोणाकडे दिला जातो यावरती आपण तो व्हिडिओ घेतलेला होता. त्यामधीलच हा एक प्रश्न आहे, जर एखाद्या राज्याचे राज्यपाल असतील आणि त्यांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा ते कोणाकडे सादर करतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 तर राष्ट्रपती यांच्याकडे राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा सादर करतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा नोकरी इन्साइडर या नावानं. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याला जाऊन आपण जॉईन करायचं आहे. पुन्हा भेटूया आपण नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.